हॅलो, गुड मॉर्निंग. तर मी आहे ब्लॉगर सारिका पोकले. तर चला आज बनवूया आपण खूप छान मच्छी झणझणीत. तर ही आहे गावाकडची खूप छान अशी झणझणीत फोडणी. तर इकडे आहे डोका रशासाठी आणि इकडे आहे टोल मच्छी फ्राय करण्यासाठी. तर चला आपण आता फटाफट मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इकडे पाहू शकते मसाल्याचा डब्बा रेडी आहे. तर चला लाल तिखट घालते मी फटाफट पहिलं. तर मी दोन्ही मसाले सोबतच घालणार आहे. तर इकडे आणि तिकडे दोन्ही दाखवणार आहे तुम्हाला मी. तर चला फटाफट आपण हळद पावडर, धना पावडर आणि गरम मसाला पावडर घेतलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. तर मीठ घातल्याशिवाय तर काही टेस्टपणा नाही. तर मीठ तर हवंच. मिठाशिवाय तोंडाला कुठलीच चव येऊ शकत नाही. तर चला आता आहे ना मी हे साईडला ठेवून देणार आहे, कारण ते आहे रशाचं आणि हे आहेत टोलीच्या तुकड्या. तर त्या आपण छान मॅरिनेट करून साईडला ठेवून देणार होतो. तर चला इकडे साईडला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण छान झणझणीत फोडणी देऊया कालवणाला आपल्या. तर मच्छीचं कालवण कोणाकोणाला आवडतं? मला तर खूपच आवडतं. आणि जर तुम्ही डोकं खात असेल तर नक्कीच डोक्याचा रस्सा कालवण बनवून पहा. खूप टेस्टी आणि खायलासुद्धा डोका खूप छान लागतो. तर हा आहे मोठ्या माशाचा डोका, जो की खास त्याच्यासाठी आणलेलं. तर फोडणी पाहिलीत का मी कशी दिली? तर मी फोडणीत घातलेलं आहे लसूण सालांसकट ठेचून फक्त, आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे छान असं मसाले, बस बाकी काहीच नाही आहे. आणि आता आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये खूप सारी आंब्याची आंबोशी आणि थोडंसं टोमॅटो. तर चला मसाले सगळे घालून झालेले आहेत. तर आपण आता छान थोडं वेळ उकळ काढू आणि मग आता पाहूया. खूप छान रस्सा उकळलेला आहे आणि खूप छान वाससुद्धा येत आहे. तर घालूया त्याच्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर. तर आपला रस्सा रेडी झालेला आहे, पण आपल्याला थोडंसं 1-5 मिनटं आटवायचं आहे. तर मी ठेवलेलं आहे साईडला. आता दुसऱ्या गॅसवरती ट्रान्सफर केलेला आहे आणि इकडे आपण घेणार आहोत मच्छी फ्राय करून. तर मसाले तर खूप छान थापून लावलेले आहेत आणि तुम्हाला दिसतील सुद्धा. खूप छान असे मसाले भरपूर लावलेले आहेत, कारण थोड्याशा कुडकुडीत व्हायला हव्या. तर माझ्या मिस्टरांना नरम तुकडी आवडत नाही, कडक कडकच आवडते. तर इकडे पाहू शकताय अख्खा तवा भरून ठेवलेला आहे मी. तर एकदम फ्राय होऊन जातील आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतील. तर चला आपल्या तुकड्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत, पाहू शकताय. खूप छान मी कडक करून घेतलेल्या आहेत आणि आपला रस्सासुद्धा रेडी झालेला आहे. तर माझी रेसिपी कशी वाटली नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा.